नमस्कार, श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मीन राशीसाठी 2026 वर्ष कशा प्रकारचं असणार आहे. मीन राशीचा आपण वार्षिक राशी भविष्य बघत आहोत. तर आपण सर्वप्रथम गुरु महाराजांचा जर आपण विचार केला तर गुरु महाराज मिथुन राशीमध्ये आणि तुमच्या 4थ्या भावामध्ये या ठिकाणी असणार आहेत. मग ज्यांना कुणाला घर घ्यायचं असेल, वाहन घ्यायचं असेल किंवा जमीन घ्यायची असेल, कुठल्याही प्रकारची प्रॉपर्टी घ्यायची असेल, अशा जातकांसाठी जूनपर्यंत खूप चांगले योग आहेत. तर जूनपर्यंत तुम्हाला निश्चित स्वरूपामध्ये या सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. त्याचबरोबर जर तुमच्या आईकडून जर काही प्रॉपर्टी येणारी असेल, म्हणजे तुमच्या मामाकडून, तर अशा जातकांसाठी सुद्धा आईकडील प्रॉपर्टी किंवा आईकडून तुम्हाला धनलाभ होताना दिसेल. त्याचबरोबर आपल्या मुलांच्या शिक्षणामध्ये या ठिकाणी यश मिळताना तुम्हाला दिसेल. आणि जून नंतरचा जर आपण काळ जर बघितला तर गुरु महाराज 5व्या स्थानामध्ये पंचम भावामध्ये असणार आहेत, कर्क राशीमध्ये असणार आहेत. मग ज्यांचे कुणाचे प्रेमविवाह रखडलेले आहेत, ज्यांना कुणाला प्रेमविवाह करायचा आहे, अशा जातकांसाठी प्रेमविवाहाचे योग या ठिकाणी असणार आहेत. त्याचबरोबर जे कोणी विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी तर हा सुवर्ण काळ असेल. जे कोणी मोठ्या मोठ्या स्पर्धा परीक्षा देत आहेत त्यांच्यासाठी सुवर्ण काळ असणार आहे. आणि ज्यांनी ज्यांनी खूप मेहनत केलेली आहे त्या मेहनतीचं फळ तुम्हाला या वर्षामध्ये तुम्हाला दिसणार आहे. या वर्षामध्ये नक्कीच तुम्हाला चांगल्या स्वरूपात मोठा लाभ होईल, मोठ्या घटना घडतील, खास करून विद्यार्थ्यांसाठी. आपण जर शनी महाराजांचा जर आपण विचार केला तर शनी महाराज तुमच्या स्वतःच्या राशीमध्ये म्हणजे मीन राशीमध्ये पहिल्या भावामध्ये असणार आहेत. मग काय होणार आहे, आपले 2-2.5 वर्षे खूप मानसिक त्रासामध्ये गेलेलेच आहेत. तुम्हाला मानसिक त्रास होऊ शकेल, परंतु आपण गेल्या 2-2.5 वर्षामध्ये बघितलं असेल, आपण खूप मेहनत करून त्याचा काहीच उपयोग झाला नाही. परंतु आता तसं होणार नाही. तुमच्या मेहनतीला या ठिकाणी यश मिळताना दिसेल, तुमच्या जबाबदाऱ्या वाढतील. त्याचबरोबर मानसिक ताणही वाढेल, आरोग्याची तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. परंतु हे 2026 वर्ष तुमच्यासाठी निश्चित स्वरूपामध्ये लाभदायक ठरणार आहे. जेवढं तुम्ही संयम ठेवाल आणि जेवढी काही तुम्ही मेहनत कराल ते तुम्हाला फायद्याचं आणि लाभदायकच ठरणार आहे. म्हणून तुम्ही मेहनतीवरती लक्ष द्या. विशेष करून तुम्ही या 7.5च्या काळामध्ये तुम्हाला दुसरा टप्पा चालू आहे माहितीच असेल. म्हणून आपण हृदयापासून पोटाचे त्रास होणार नाहीत. हृदय असेल, पोट असेल, या गोष्टींची पाठीचा कणा असेल, मणका असेल, या आजारांची निश्चित स्वरूपामध्ये तुम्ही काळजी घ्यायची आहे. त्याचबरोबर आपले वैवाहिक संबंध, त्याचबरोबर आपल्या विवाहामध्ये अडथळे येणार नाहीत. विशेष करून ज्यांचे कुणाचे विवाह रखडलेले आहेत त्यांनी जास्त प्रयत्न करावेत लग्न होण्यासाठी. ज्यांचे विवाह झालेले आहेत त्यांनी आपल्या विवाहामध्ये प्रॉब्लेम्स होणार नाहीत. भांडण, वाद, कोर्ट कचेरी ह्या सर्व गोष्टींपासून तुम्हाला लांब राहायचं आहे. कुठल्याही प्रकारचे वादविवाद वर्षभर तरी करायचे नाहीत. तुम्ही ठरवून चला, वर्षभर या गोष्टीमध्ये पडायचं नाही. जरी भांडण झालं तरी आपण तेवढ्यामध्ये मिटून घेतलेलंच तुम्ही चांगले. कोर्टाची पायरी चढायची नाही. कोर्टाची जर पायरी चढली तर 2 वर्षामध्येच तुमचा कार्यक्रम झाला म्हणून तुम्ही समजायचं. ही गोष्ट तुम्ही निश्चित स्वरूपामध्ये लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याचबरोबरच राहूचा जर आपण विचार केला तर राहू तुमच्या 12व्या भावामध्ये असणार आहे. म्हणून नको ते उद्योग करायचे नाहीत. आपल्यावरती कर्ज होणार नाही. कोणीतरी तिसरा काम करेल आणि खापर आपल्यावरती फुटेल, अशा गोष्टी करायच्या नाहीत. आपल्यावरती कर्ज वाढणार नाही, कर्ज होणार नाही, आपली फसवणूक होणार नाही, पैसा कुठं अडकणार नाही, आपलं मोठं नुकसान होणार नाही, आर्थिक नुकसान होणार नाही, आपण कुठं फसणार नाहीत. कोर्ट कचेरी ह्या सर्व गोष्टीपासून तुम्हाला लांब राहायचं आहे. कुठल्याही प्रकारच्या आमिषाला बळी पडायचं नाही. कुठं कोणीतरी सांगतोय बोलतोय त्याच्यावरती बिलकुल विश्वास ठेवायचा नाही. आणि आपले जे कोणी शत्रू आहेत त्यांच्यापासून तुम्ही सावधच राहायचं आहे. जर आपण केतूचा जर विचार केला तर केतू तुमच्या 6व्या भावामध्ये असणार आहे. म्हणून शत्रूवरती काही स्वरूपामध्ये तुम्हाला विजय मिळवता येईल, परंतु विश्वास ठेवायचा नाही. त्याचबरोबर जुने आजार, मानसिक त्रास, तुम्हाला असंही वाटेल की माझं काहीतरी दुखतंय, मला खूप मोठा त्रास होतोय, परंतु तसं काही नाही आहे. जास्त काळजी करायची नाही. फक्त एक आपला तो भ्रम असणार आहे. म्हणून डॉक्टरचा आपण सल्ला घेतला, डॉक्टरकडे गेलो तरी काही फरक पडणार नाही किंवा त्रास होत राहणार असं तुम्हाला वाटेल, परंतु तशा गोष्टी नसतील. म्हणून
योग असतील, ध्यान असेल, प्राणायाम, योगा, जेवढी काही तुम्ही वॉकिंग असेल, रनिंग असेल, अशा गोष्टी जेवढ्या तुम्ही कराल, तेवढ्या या गोष्टीपासून तुम्ही मुक्त राहाल. या गोष्टीमधून या ठिकाणी दूर राहताल. म्हणून या गोष्टीकडे लक्ष द्या. आपल्या नोकरीमध्ये तुम्हाला या वर्षामध्ये जास्त नाही, परंतु गेल्या 2 वर्षापेक्षा खूप चांगल्या प्रकारचा या ठिकाणी फायदा होईल. व्यावसायिक असतील, नोकरीदार वर्ग असेल, त्याचबरोबर जे कोणी विद्यार्थी असेल, या सर्वांसाठीच हा जो काही काळ आहे तो चांगल्या स्वरूपाचा हे वर्ष असणार आहे गेल्या 2-3 वर्षापेक्षा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.